स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. पतीचा अचानक मृत्यूनंतर सविताचे आयुष्य पूर्णपणे बदलले. संसार उद्ध्वस्त झाला. सासऱ्याच्या मंडळांनी तिला कोणताही आधार न देता घराबाहेर काढले. हातात पैसे नव्हते, डोक्यावर छप्पर नव्हते आणि पोटाची भूक भागवण्यासाठी ती भटकत होती. एक दिवस तिच्या लक्षात आले की पतीने दिलेले एक जुने लोकेट तिच्याकडे अजूनही आहे. ते गहाण ठेवून थोडे पैसे मिळतील या आशाने ती एका जुन्या सोनाराच्या दुकानात गेली. दुकानदाराने लोकेट हातात घेतले. ते पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तो घाईघाईने म्हणाला, "ताई, तुम्ही आधी माझ्यासोबत या." सविता घाबरली, पण दुकानदार तिला दुकानाच्या मागच्या खोलीत घेऊन गेला. तिथे भिंतीवर एक जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये तिचे पती आणि दुकानदार एकत्र उभे होते. दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, "तुमचे पती माझ्या जिवलग मित्र होते. त्यांनी अनेक वर्षापूर्वी मला संकटातून वाचवले होते. लोकेट त्यांनी खास बनवून घेतले होते. हे गहाण ठेवू नका." त्याने सविताला पैसे दिले, राहण्यासाठी जागेची व्यवस्था करून दिली आणि आपल्या दुकानात कामही दिले. काही महिन्यात सविताचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. तिने मेहनतीने स्वतःचे घर घेतले आणि आत्मविश्वासाने जगायला सुरुवात केली. यातून आपल्याला असा बोध भेटतो की वाईट काळ कायमचा राहत नाही, तर चांगुलपणा आणि केलेली मदत कधीतरी नक्कीच परत येते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.